A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the ion exchange chromatography. Now, we are going to discuss the last separation technique in the unit number 3, part B, that is the separation techniques. That is the solvent extraction. आता सॉल्व्हंट म्हणजे जो सबस्टन्स आहे की जे दुसऱ्याला डिझॉल्व्ह करू शकतो असा सबस्टन्स त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. आणि त्या सॉल्व्हंटच्या साह्याने जे आपण जे स्पेसिस ऑर्गॅनिक स्पेसिस असेल किंवा इनऑर्गॅनिक स्पेसिस आपण सेपरेट करतो, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये सेपरेट करतो, त्याला आपण एक्सट्रॅक्शन म्हणतो. आता हे सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन बघा, हे लिक्विड लिक्विड एक्सट्रॅक्शन आहे. लिक्विड लिक्विड एक्सट्रॅक्शन इज अ टेक्निक इन विच सोल्युशन युजुअली aqueous is brought in contact with second solvent. जे सोल्युशन aqueous फेज आहे ते दुसऱ्या सॉल्व्हंट मध्ये दुसऱ्या सॉल्व्हंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन त्याच्या आपल्याला दोन फेज वापरून आपण त्या ज्या मेटल आयनचं ज्या एनालाइटचं सोल्युशन सेपरेशन करायचं ते दोन वेगवेगळ्या फेज मधून यूज करून आपण इथं सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये सेपरेट करतो. फॉर एक्झाम्पल aqueous फेज आणि दुसरी ऑर्गॅनिक फेज. Especially immiscible with the first in order to bring about the transfer of one or more solutes in the second solvent. जे सोल्यूट आहे ते एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये ट्रान्सफर होते, परंतु ते दोन्ही फेज हा मिसिबल नाही पाहिजे, एकमेकात मिसळणारे नाही पाहिजे. की जसं वॉटर जे आहे ते aqueous फेज मध्ये असते आणि जे एडिबल ऑइल आहे जे आपण कुकिंग साठी यूज करतो ते ऑइल जे आहे ते ऑर्गॅनिक फेज आहे. हे दोन एकत्र जरी आपण भाजी करत असताना यूज करतो, परंतु ते दोन्ही मिक्स होत नाही एकमेकात. परंतु त्यातले जे काही सोल्यूट जे आहे जे एनालाइट आपल्याला अनालिसिस करायचं ते ट्रान्सफर व्हायचं, जे ते ट्रान्सफर ऑटोमॅटिकली होत असते. आणि सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन बघा सेपरेटिंग फनेल मध्येच कॅरीड आउट केलं जातं. आता सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन प्रिन्सिपल काय आहे, तर टेक्निक ऑफ सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन इज बेस्ड ऑन नस्ट डिस्ट्रीब्युशन लॉ. आता दोन फेज मध्ये डिस्ट्रीब्युशन काय होते, कसं होते बघा. when a solute is equilibrated between two immiscible solvents. आता जो सोल्यूट आहे जे मेटल आयन आहे किंवा ज्याचं आपल्याला सेपरेशन करायचं सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनच्या साह्याने मॅक्झिमम मेटल आयन सेपरेट केला जातो. तो मेटल आयन काय ते दोन इमिसिबल सॉल्व्हंट कुठले आहेत, एक वॉटर आहे आणि दुसरं ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. हे दोन्ही एकमेकांच्यात मिक्स होत नाही म्हणून त्याला इमिसिबल म्हटलंय. when a solute is equilibrated between two immiscible solvents in contact with each other. दोन aqueous immiscible सॉल्व्हंटच्या मध्ये ज्यावेळी सोल्यूट इक्विलिब्रेट होते म्हणजे जो मेटल आयन इक्विलिब्रेट होते दोन्ही फेज मध्ये, इट गेट्स डिस्ट्रीब्युटेड बिटवीन टू सॉल्व्हंट्स इन फिक्स्ड प्रोपोर्शन. म्हणजे त्यावेळी जेवढा एका सॉल्व्हंट मध्ये ज्या प्रोपोर्शन मध्ये तो डिस्ट्रीब्यूट होते तेवढाच तो दुसऱ्या सॉल्व्हंट मध्ये सुद्धा फिक्स प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट होते. द रेशिओ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन टू सॉल्व्हंट इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट और पार्टिशन कोएफिशियंट. आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जे आहे ते दोन सॉल्व्हंट मधलं जे आहे त्याचा जर रेशो आपण घेतला तर त्याला आपण डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट म्हणतो किंवा पार्टिशन कोएफिशियंट. आणि इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय K is equal to C0 divided by CW. CO means concentration of solute in organic phase and CW means concentration of solute in aqueous phase. The species to be separated is converted into a form which can be extracted in other solvent. After conversion it into suitable form, solution is brought in contact with the solvent, that is immiscible. It is equilibrated for sufficient time so that the species passes selectively into other solvent and can be analyzed subsequently. If a metal ion is to be extracted, it is converted into complex. म्हणजे आता जर मेटलचं आपल्याला सेपरेशन करायचं असेल तर मेटलला काय करावं लागते, आपल्याला मेटलचा कॉम्प्लेक्स बनावावं लागते, मेटल कॉम्प्लेक्स बनावं लागते. त्यासाठी मेटल आणि लिगॅंड किंवा रिएजंट आहे त्याचा कॉम्प्लेक्स तयार करायचा आणि तो कॉम्प्लेक्स काय करायचा ऑर्गॅनिक सॉल्व्हंटच्या साह्याने सेपरेट करायचा. aqueous फेज मधून मेटल आयन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये घ्यायचा आणि जो आपण लिगॅंड किंवा जो रिएजंट वापरणार आहे तो रिएजंट मॅक्झिमम हा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो. आता याची टेक्निक पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं, तीनच प्रोसिजर आहेत. फॉर्मेशन ऑफ डिस्ट्रीब्युटेबल स्पेसिस, ज्या स्पेसिसचं आपल्याला अनालायसिस करायचं, ज्या सोल्यूटचं अनालायसिस करायचं, ज्या एनालाइटचं अनालायसिस करायचं आहे त्याला काय करायचं, एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाईल ह्याच्यासाठी तयार करायचं. If a metal ion is to be extracted from aqueous solution into organic solvent, it cannot be directly brought in contact with the organic liquid. Firstly, it is treated with suitable ligand to form a complex. हा आता मेटल आयन लिगॅंड बरोबर मेटल लिगॅंड कॉम्प्लेक्स तयार करायचं, मग तो aqueous फेज मधून ऑर्गॅनिक फेज मध्ये येतो.
आता डिस्ट्रीब्युशन आफ्टर फॉर्मेशन ऑफ डिस्ट्रीब्युटेबल स्पेसिस, म्हणजे ज्यावेळी तो कॉम्प्लेक्स तयार होईल, that is immiscible solvent is added to this solution and shaken vigorously in order to establish equilibrium. At equilibrium, concentration of organic and aqueous phases follow Nernst distribution law. मग जो कॉम्प्लेक्स आहे तो aqueous फेज मधून ऑर्गॅनिक फेज मध्ये ट्रान्सफर झाला. Interactions in organic phase. After crossing the phase boundary, species may undergo polymerization, dissociation, etc. in the organic phase. This can be analyzed in either same solvent or by re-extracting into aqueous solvent. Other types of extraction techniques, solvent extraction चे types बघा किती आहेत. एक batch extraction आहे की ज्याच्यात total volume of organic and aqueous solvents are brought in contact with each other in a single batch. एकाच बॅच मध्ये, म्हणजे एकाच, आता एकदा आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आणि एक्विस सॉल्व्हेंट घेतला, ते आपण शेक करायचं, शेक करत असताना सॉल्व्हेंट शेक केल्यानंतर ते एकाच बॅच मध्ये सेपरेट करायचं, एकाच बॅच मध्ये सेपरेट सेपरेट वेगवेगळ्या बॅचेस नाही करायचे. दिस टाइप ऑफ एक्सट्रॅक्शन इज कॅरीड आउट इन सेपरेटिंग फनेल. बघा सेपरेटिंग फनेल यूज केला जातो. इथं पहिल्या फिगर मध्ये सेपरेटिंग फनेल दाखवले. The two liquids are put in contact with each other and shaken for sufficient time. After complete extraction of lower layer is removed, then upper layer is taken out. बघा हे दोन लेयर आहेत, एक aqueous फेज आहे आणि दुसरी ऑर्गॅनिक फेज आहे. त्यात ज्यावेळी दोन्ही सोल्युशन ज्यावेळी प्रेझेंट असतील त्यावेळी ह्याचं काय करायचं, शेकिंग करायचं, थोडं शेक करायचं, 5 मिनिटं 3 मिनिटं जे काय त्या कॉम्प्लेक्स फॉर्मेशनचं टाइम असेल त्याच्यानुसार. सेकंड टाइप आहे बॅक एक्सट्रॅक्शन किंवा स्ट्रिपिंग. Most of the times analysis is not carried out in organic phase. On the contrary, the species brought back into aqueous phase. बघा मॅक्झिमम एक्सट्रॅक्शन करत असताना याचा स्ट्रिपिंग यूज केला जातो, कारण पूर्ण जो आपला एनालाइट आहे तो ऑर्गॅनिक फेज मध्ये ट्रान्सफर होत नाही, तो aqueous फेज मध्ये जातो. मग त्या aqueous फेज मधून आपल्याला ऑर्गॅनिक फेज मध्ये आणण्यासाठी आपल्याला स्ट्रिपंड यूज करायला लागते. जो कॉम्प्लेक्स तयार झाला तो कॉम्प्लेक्स ब्रेक करायला लागतो विथ द हेल्प ऑफ स्ट्रिपिंग एजंट. दिस कॅन बी अचीव्ड आयदर बाय सेटिंग अप्रोप्रिएट pH or by using another complexing agent to form a complex that is more soluble in water. त्यानंतर बघा थर्ड टाइप आहे कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन. फॉर कंप्लीट एक्सट्रॅक्शन इट इज नेसेसरी टू हॅव लार्ज नंबर ऑफ एक्सट्रॅक्शन्स. This is possible using continuous extraction process. For this, extractant is added dropwise and removed dropwise from the solution of species. Is shown in figure 5.6. आता हे जे बी फिगर आहे ना, ही कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन साठी असं दाखवलं जातं. एक ड्रॉप इथून ऍड केला जातो, इथून एक ड्रॉप एक्सट्रॅक्टर मधून घेतला जातो. आणि थर्ड आहे सॉक्सिलेट, ते आपण नंतर बघू. काउंटर करंट एक्सट्रॅक्शन चौथा टाइप आहे बघा. In this technique, two immiscible solvents are made to flow in opposite directions in contact with each other. This technique is probably the most efficient among all. दोन सॉल्व्हेंट बघा, एक ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आणि aqueous सॉल्व्हेंट अपोजिट डायरेक्शन एकमेका कोलाइड होतील अशा कंडिशन पास करायचे. त्यानंतर इथं बघा सॉक्सिलेट एक्सट्रॅक्शन आहे. दिस मेथड इज बेस्ड, आता ऍक्च्युअली सॉक्सिलेट एक्सट्रॅक्शन जे आहे ते मॅक्झिमम बॉटॅनिकल प्लांट आहे, सॉरी मेडिसिनल प्लांट आहे, त्यातलं मेडिसिनल जे कंपाऊंड असतील किंवा इम्पॉर्टंट कंटेंट असेल ते एक्सट्रॅक्ट करायसाठी हा सॉक्सिलेट वापरला जातो. दिस मेथड इज बेस्ड ऑन कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन ऑफ डिझायर्ड कॉन्स्टिट्यूएंट फ्रॉम अ सॉलिड सॅम्पल इनटू अन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. इट इज कॅरीड आउट इन स्पेशल टाइप ऑफ apparatus कॉल्ड एज सॉक्सिलेट एक्सट्रॅक्टर. हा फिगर सी मध्ये आहे, तो सॉक्सिलेट एक्सट्रॅक्टर आहे, हा असा यूज केला जातो. With this equipment, extraction can be continued up to 8 to 10 hours without break. आता इथं खाली आपण कंटिन्युअस हिटिंग करतो. आता हिटिंग करत असताना कंटिन्युअस हिटिंग 7 ते 8 ते 10 तास आपण करू शकतो. इथं आपण कंडेन्सर यूज केलेला आहे आणि इथं जे काय मटेरियल एक्सट्रॅक्ट होईल, सेपरेट होईल, ते इथं आपण कलेक्ट करतोय. आता हे एक्सट्रॅक्शन एफिशियन्सी वरती म्हणजे पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन वरती कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट होते सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन मध्ये बघा. नेचर ऑफ सोल्यूट स्पेसिस. मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज द मेटल आयन बीइंग सेपरेटेड यूजिंग सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन. इट इज कन्वर्टेड इनटू सुटेबल चिलेट बाय ऍडिंग लिगॅंड सोल्युशन. म्हणजे जे याचं अनालायसिस करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. थोडक्यात मेटल अनालिसिस जर करायचं असेल तर ते मेटल वरती डिपेंड आहे.
तो मेटल कोणत्या लिगॅंड बरोबर चिलेट तयार करते किंवा कॉम्प्लेक्स तयार करते. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ चिलेट द सोल्युबिलिटी ऑफ द स्पेसिस इन्क्रीजेस इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. Thus extraction becomes possible. Hence, any factor that enhances the stability of chelate increases the efficiency of extraction. पण जर मेटलच्या लिगॅंड बरोबर चिलेट तयार झालं तर ते चिलेट ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये मोर सोल्युबल असते आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल असल्यामुळे ते आपण एक्सट्रॅक्ट करतो. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सेपरेट करू शकतो आपण ऍक्वियस फेज पासून. आणि ते जर मोर स्टेबल चिलेट तयार झाला असला तर मग आपल्याला एकदम इझी एक्सट्रॅक्शन होते. आता त्यासाठी त्या मोर स्टेबल असणाऱ्या चिलेटसाठी कोणते फॅक्टर महत्वाचे बघा. हायर बेसिक स्ट्रेंथ ऑफ चिलेटिंग ग्रुप्स, सॉफ्ट बेस नेचर ऑफ डोनेटिंग ग्रुप्स इन लिगॅन्ड्स, 5 or 6 membered ring formation in chelate that reduces the ring strain and resonative structure of the chelate. त्यानंतर दुसरा आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचे नेचर कसं आहे म्हणजे आता सॉल्व्हंटची डिस्ट्रीब्युशन रेशो कसा आहे, त्यानंतर त्याची सोल्युबिलिटी पॉवर किती आहे, त्याची व्हिस्कोसिटी आणि डेन्सिटी किती आहे याच्यावरती पण डिपेंड असते. त्यानंतर टॉक्झिसिटी आणि फ्लेमेबिलिटी त्या सॉल्व्हंटची किती आहे, त्यानंतर रिकव्हरी ऑफ सॉल्यूट फॉर फर्दर अनालिसिस किती होते. त्यानंतर कंडिशन ऑफ एक्सट्रॅक्शन साठी कंडिशन काय आहेत बघा. व्हेरियस कंडिशन्स ऍडजस्टेड ड्युरिंग एक्सट्रॅक्शन ऑफ वन ऑर मोर कंपोनेंट्स इन अ मिक्सचर अफेक्ट इफिशियन्सी ऑफ एक्सट्रॅक्शन. वन ऑफ द कंडिशन इज पीएच. तर पीएच नसेल तर ऍसिड किंवा बेस असते. बाय प्रॉपर ऍडजस्टमेंट ऑफ पीएच सिलेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ डिझायर्ड कंपोनेंट कॅन बी अचीव्ड. पीएच इज कंट्रोल्ड बाय युजिंग बफर. बघा काय काय एलिमेंट जे आहेत ते ठराविक पीएच ला सेपरेट होते, ठराविक पीएच ला सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मधून येते. आता फॉर एक्झाम्पल बघा, जर पीएच ची रेंज 8.5 ते 11 असेल तर झिंक आणि लेड इझिली सेपरेट होते. त्यानंतर पीएच जर 8 असेल तर निकेलचा कॉम्प्लेक्स तयार होते आणि तो एक्सट्रॅक्ट होते इझिली. जर पीएच 1 असेल तर कॉपर आपण सेपरेट करू शकतो. किंवा आता इथं 1 ते 2 ते रेंज मध्ये मर्क्युरी आणि सिल्वर पण आहे. आता सिनर्जिस्टिक इफेक्ट मध्ये काय आहे, सिनर्जिस्टिक इफेक्टला काय असते, दोन वेगवेगळे रिएजंट वापरले जातील किंवा दोन वेगवेगळे लिगॅंड वापरले जातील आपल्याला एक्सट्रॅक्शनचा रेट वाढवण्यासाठी किंवा पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन आपल्याला मॅक्झिमम मिळावं यासाठी सिनर्जिस्टिक इफेक्ट वापरला जातो. मग दोन रिएजंट वापरल्यामुळे काय होतं, एक रिएजंट कॉम्प्लेक्स करतो आणि दुसरा जो आहे तो दुसराही कॉम्प्लेक्स तयार करतो त्या मेटल आयन बरोबर, परंतु पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन आहे ते मॅक्झिमम वापरते, मॅक्झिमम करतोय. पर्सेंटेज एक्सट्रॅक्शन मॅक्झिमम करतो याचा अर्थ काय होते, तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम सोल्युबल होते. आता नंबर ऑफ एक्सट्रॅक्शन बघा. इन सम व्हॉल्यूम ऑफ एक्सट्रॅक्टंट, if large number of extractions are carried out taking small volume of extractant every time, the efficiency of extraction increases. This has been discussed in detail. Let us assume that one of those two phases is water and extracting phase is organic phase. The ratio of molar concentration of solute and two solvents is called as distribution ratio. D is equal to C0 or CO divided by CW. CO का है concentration of solute in organic phase, CW है concentration of solute in water किंवा aqueous phase. V is the total volume of solution from which solute to be extracted, and small v is the portion of extractant taken every time for extraction. पण ऍप्लिकेशन सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन ची काय, डिटर्मिनेशन ऑफ आयर्न युजिंग. आता मेटल आयर्न डिटरमाइन करू शकतो बघा. आता आयर्नचे डिटर्मिनेशन करायसाठी आयर्नची डिटर्मिनेशन मेथड वेगळी असते. लेड जर म्हणजे डिटरमाइन करायचं तर लेडची मेथड वेगळी असते. निकेल डिटरमाइन करायचं निकेलची वेगळी असते. आता इथं बघा आयर्न युजिंग 8 हायड्रॉक्सिक्विनोलिन सांगितलं. आता इथं काय होते, आयर्न आणि 8 हायड्रॉक्सिक्विनोलिनचा कॉम्प्लेक्स तयार होते, तो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फेज मध्ये सेपरेट होते आणि त्या ऑर्गॅनिक फेजला जर कलर आला तर तो आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्रिकली मेजर करू शकतो. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ लेड युजिंग डायथायझॉन, इथे सुद्धा एक चिलेट तयार होते आणि ते एक्सट्रॅक्ट होते क्लोरोफॉर्म मध्ये. त्यानंतर निकेल विथ डीएमजी. आता निकेल डीएमजी तर एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे चिलेटचं. डिटर्मिनेशन ऑफ कॉपर युजिंग डाय इथिल डायथायोकार्बोनेट, हे सुद्धा चांगलं रिएजंट आहे. त्यानंतर लॅन्थेनाइट सेपरेट करू शकतो. आता लॅन्थेनाइट मॅक्झिमम आपण ट्रायन ब्युटिल फॉस्फेट यूज करतो. आपण ह्या टीबीपीचं एक्सट्रॅक्शन प्रोसिजर पण बघितली होती लॅन्थेनाइट्स मध्ये. त्यानंतर सेपरेशन ऑफ आयर्न 3 आणि मॅग्नेशियम 2+. आता मिक्सचर जर असेल आयर्न 3चं आणि मॅग्नेशियम 2+, तर ते सुद्धा आपण सेपरेट करू शकतो. आता काय काय टर्मिनॉलॉजी आहे की जे आपल्याला तुम्हाला 1 मार्कला विचारले जाऊ शकते जर थेरी एक्झाम झाली तर. आता स्टेशनरी फेजचे डेफिनेशन जनरली काय, इट इज द फेज इन क्रोमॅटोग्राफी which has large surface area and it remains steady
It is either a solid or liquid immobilized on a solid support. एक तर सॉलिड असेल, जर लिक्विड असेल तर ते इमोबिलायझेड असेल म्हणजे मुव्हेबल नसेल. त्यानंतर मोबाईल फेज काय आहे बघा, द फेज विच मूव्स ओव्हर स्टेशनरी फेज टू कॅरी आउट डिस्ट्रीब्युशन ऑफ द कंपोनंट इज कॉल्ड एज मोबाईल फेज. जी स्टेशनरी फेज आहे त्या स्टेशनरी फेजच्या वरून मूव्ह होते म्हणून त्याला मोबाईल फेज म्हटलंय. इट इज आयदर लिक्विड ऑर गॅस. क्रोमॅटोग्राम कशाला म्हणायचं बघा, आफ्टर इल्युशन पेपर ऑर कॉलम कंटेनिंग सेपरेटेड कंपोनंट इज कॉल्ड एज क्रोमॅटोग्राम. आता इल्युएंट जे सोल्युशन आपण कॉलमच्या टॉप वरून आपण ऍड करतो त्याला आपण इल्युएंट म्हणतो. त्यानंतर ते सोल्युशन पास झाल्यानंतर पास होण्याची जे काही प्रोसिजर आहे त्याला इल्युशन म्हणतो. आणि ज्यावेळी ते कॉलम मधून पास होते दुसऱ्या अपॅरेटस मध्ये म्हणजेच कोनिकल फ्लास्क मध्ये त्याला आपण इल्युएट म्हणतो. आता आरएफ जे आहे ते रिटार्डेशन फॅक्टर काय बघा, द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉलिड टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्व्हंट फ्रॉम इनिशियल पॉइंट इज कॉल्ड एज आरएफएल म्हणजे रिटार्डेशन फॅक्टर. लोकेटिंग एजंट किंवा रिएजंट कशाला म्हणतो आपण बघा, द रिएजंट युज्ड टू व्हिज्युअलाइज व्हेरियस स्पॉट्स इन पेपर क्रोमॅटोग्राफी आफ्टर इल्युशन. जे आपण पेपर क्रोमॅटोग्राफी वर स्प्रे करतोय ना, कोणता एलिमेंट आहे ते बघायसाठी, त्या स्प्रे केलेल्या सोल्युशन मध्ये त्या रिएजंट असते त्याला आपण लोकेटिंग रिएजंट किंवा व्हिज्युअलायझिंग रिएजंट म्हणतोय. थँक्यू. हा तसा अवघड टॉपिक आहे तुमच्यासाठी. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन किंवा सेपरेशन टेक्निक सुद्धा समजून घ्यायचं म्हटलं तर, परंतु ट्राय करा मॅक्झिमम तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं समजून घ्या आणि त्यानंतर परीक्षेची तयारी करा. ओके, वी विल स्टॉप हिअर.